नमस्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कसबा नंदगडमध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवलेल्या कुमारी प्रणाली बाळाप्पा मादार व कुमारी दीक्षा संतोष मादार यांचा आमदार हलगेकर यांच्या हस्ते सत्कार। खानापूर तालुक्यातील मौजे कसबा नंदगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता अखेर खुनी खून या सामाजिक व कौटुंबिक नाटकाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण मारुती महाराज होते, तर प्रमुख उपस्थितीत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील सहभागी झाले होते। यावेळी आर्मीमधून निवृत्त झालेले श्री संजय पाटील तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवलेल्या कुमारी प्रणाली बाळाप्पा मादार व कुमारी दीक्षा संतोष मादार यांचा आमदार हलगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात श्री भरमानी पाटील, श्री प्रशांत लख, श्री प्रवीण पाटील, श्री विजय मादार, श्री सहदेव कवळेकर, श्री सूर्याजी पाटील, श्री कल्पा कुंभार इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती। या प्रसंगी श्री प्रवीण पाटील आणि श्री भरमानी पाटील यांनी आमदार हलगेकर यांनी गावात केलेल्या विकास कामांचा आढावा आपल्या भाषणातून मांडला। पडली 5 गॅरंटी योजना काँग्रेस गव्हर्नमेंट राबवत असताना विकास कसा साधणार, जवळपास 300 खेडी वाड्या वस्त्या 300 आहेत, कसा विकास साधणार नाही आम्ही पण काळजीत पडलेलो होतो। कारण अतिशय बुद्धीच्या शांत राहून करेक्ट कार्यक्रम करणारं नेतृत्व म्हणजे ज्यांनी संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये नुकताच आमची हालसीवाडीची यात्रा असेल, नंदगडची यात्रा असेल, सन्नसूर भंडरगडची यात्रा असेल, बेकवाडची यात्रा असेल, करंबळची यात्रा असेल, अतिशय वेगानं आपल्या बुद्धीच्या जोरावर विकास साधलेले आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर साहेब। त्याचप्रमाणे दुसरे एक विठ्ठल, आज काय सांगा 2 विठ्ठल कार्यक्रमाला लाभलेले आहेत, ज्याने आपल्या खरोखर शिक्षण कमी झालेलं आहे, तर आपल्या बुद्धीच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचं ह्या जगामध्ये 1 नंबरची जी पार्टी आहे त्या पार्टीचं त्यांनी अध्यक्षपद भूषवले। एक वीट व्यवसाय का सांगा चांगला नामांकित तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे, ते आमचे भारतीय जनता पार्टीचे एक नेते विठ्ठलराव पाटील। त्यांचं आपलं कर्तव्य आहे तालुक्याच्या जनतेला पूर्व भागात अति दुर्गम भागात ती जाऊन त्यांनी विकासाची गंगा आणलेली आहे। पाण्याच्या दृष्टिकोनातून आम्हालाही पंचायतीला खूप त्यांनी सहकार केलेला आहे, अजूनही करतो म्हटलेले आहे। थोडंफार इथं हरिजनवाड्यामध्ये बी पाण्याचा मोठी प्रश्न निर्माण झालेला आहे, आम्ही तो हाताळण्याचं त्यांच्या मार्फत त्यांना वारंवार सांगत आहे, जेणेकरून तर पाणी समस्या होऊ नये। हर घर जल या योजनेमार्फत प्रत्येकाच्या घरी पाण्याची व्यवस्था व्हायची या उद्देशाने आम्ही ते योजना राबवत आहे। आणि आता खूप सारी बोलायचं असतं तरी आता आणखी एकदा वेळ घेऊन इथं बोलूया आणि पुढील व्यक्तींना मी बोलण्याची इच्छा करतो। 7 सदस्यांची एक समिती निर्मिती केली, त्या समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते। तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या संपूर्ण संविधानाबद्दल त्यांनी जवळजवळ 60 देशाचे संविधान, या संविधानाचा त्यांनी अभ्यास केला। अजून सहजासहजी आम्ही लिहिलेले ते 60 देशांचा संविधानाचा अभ्यास त्यांनी केला आणि या 7 जे समितीचे सदस्य होते त्यांच्याबरोबर जवळजवळ 141 वेळा त्यांनी मीटिंग घेऊन विचार विनिमय करून प्रत्येक गोष्टीची बारीक बारीक जाण ठेवून असा हा सर्व समानतेचा हा संविधान लिहिला। या संविधानामध्ये समानता जे आपण जे स्वातंत्र्य बघतो ते या संविधानापासून बघतो। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास पाटील यांनी केले। उद्घाटनानंतर श्री संजय पाटील आणि आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांच्या हस्ते नाटकाची सुरुवात करण्यात आली। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला।